सहकारी अनेक वर्ष आबांना पाहत आलेले आहेत. आबांच्या विषयी मी काही फार वेगळं सांगितलं पाहिजे असं नाही, पण अतिशय कणखर बाण्याचा, स्वाभिमानानं आणि सन्मानानं राजकारण करणारा हा एक राजकारणातला अतिशय मोठा माणूस म्हणून आबांच्याकडे सारा जिल्हा पाहत होता. आणि त्यांच्या पाठीमागेही याच भावना लोकांच्या त्यांच्याविषयी आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी देशमुख साहेब आहेत, त्यांना गाडीनं जायचं आहे. आराराब आहेत, त्यांनाही काही कार्यक्रम असतील. आपणही या ठिकाणी आलेला आहात, पण या ठिकाणी एका महत्वाच्या विषयाला आवी काकांच्या पासून ते जे वक्ते बोलले कदम साहेबांच्या पर्यंत तासगाव कारखान्याच्या संदर्भामध्ये त्या विषयाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. आता मी थोडस अर्धसत्य बोलणारा मनुष्य नाही. रक्तानं लिहिलेला इतिहास हा शाईनं पुसता येणार नाही हे मी मानणारा एक कार्यकर्ता आहे. कदम साहेबांनी काही आठवणी सांगितल्या, त्यातल्या चुकून राहिल्या असतील किंवा बोलल्या गेल्या नसतील. कारखाना उभा करताना केलेली आबांनी अपार मेहनत, अपार कष्ट, राजकीय जीवनातली राजकीय आहुती, हे सगळं आपण तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या मंडळींनी पाहिलेलं आहे. पण आज सत्तेच्या जोरावर तो रक्ताचा इतिहास शाईनं पुसण्याचं काम चाललेलं आहे. म्हणून मी तुम्हाला हे वाक्य वापरलं. मी आज या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करतो की जो साखर कारखाना निर्माण करण्यापासून तो आतापर्यंत सगळ्या घडामोडी आपणाला आहेत. तो काही मी इतिहास एवढा सगळा वाचणार नाही, योग्य वेळेला लोकाजोकामा त्याचा लेखाजोखा होईल. पण या सगळ्या प्रक्रिया ज्या दिनकर आबांच्यावर अविश्वास आणला, त्यांना अविश्वासानं घरात बसवलं. त्याच्या आधी या पूर्व भागातल्या असणाऱ्या सभासदांना 12,741 सभासदांना सभासदत्व घालवण्याचा प्रयत्न करणारी माणसं सुद्धा या कारखान्याच्या इतिहासामध्ये आपण पाहिलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा दिनकर आबा असतील, माझे भाऊ लहान अविनाश काका असतील, मीच 5-10 वेळा गेलेलो आहे, पण 20 ते 25 वेळा या सगळ्या केसेसमध्ये आपण वकील देऊन ह्या सगळ्या 12,741 सभासदांचं सभासत्व राखण्याचा प्रयत्न केलाय. आता माझी वैशी काय मला माहित नाही, पण परमेश्वरानं जन्माला घालताना आईच्या पोटातनं जिगर नावाची चीज दिलेली आहे, हिम्मत नावाची चीज दिलेली आहे. त्यामुळे मी लढतोय. माझ्या ठिकाणी दुसरा एखादा मनुष्य ह्या 2 महिन्यामध्ये असता तर त्याला कुठतरी लिंबाच्या झाडाला दुरी बांधून घ्यावी लागली असती. इतकी भयानक संकट मला या साखर कारखान्याच्या माध्यमातून आली. पण मी कोणाकडे गेलो नाही. मी तुपासाठी उष्ट खाण्यासाठी कुठं गेलो नाही. मी एकदाच सांगितलं काही मंडळींना की हे होतंय चांगलं होत नाही. जे पेरताय ते उगवणार आहे. निसर्गाचा नीतीचा नियम आहे. कालावधी केव्हा आहे मला माहित नाही. मी काही भविष्याचा वेध घेणारा संजय पाटील नाही, पण जे पेरताय ते उगवणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि ते उगवेल. मला आज सांगायचं आहे की तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एखाद्याचं घर भाड्यानं घेतल्यानंतर त्या घरामध्ये टीव्ही, फ्रीज, कॉट, गादी, अमकं तमकं संसाराला लागणाऱ्या वस्तू आणल्यावर त्या घरमालकाला घर सोडताना तुम्ही त्या ठेवून जात असता का? असा जगाच्या पाठीवर कुठं नियम आहे की गणपती संघानं बसवलेली मशिनरी ही घेऊन जाऊ नका, की जी रजिस्टर मॉर्गेज झालंय, जी तासगाव कारखान्याची जुनी मशिनरी आहे त्याचं रजिस्टर मॉर्गेज झालंय, ती मशिनरी आहे तशी आहे. पण मधल्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये वृत्तपत्रामधनं काही मंडळींनी छापून आणलं की संजय पाटीलांनी मशिनरी चोरून नेली, संजय पाटलांनी मशिनरी दादागिरी करून नेली, गणपती संघानं मशिनरी पळवून नेली.
काय आपण करतोय? समाजामध्ये, राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करताना काहीतरी भान असलं पाहिजे. त्याच्यावर कमिटी आली, VSIचे लोक होते, साखर संघाचे लोक होते, साखर आयुक्तातले लोक होते. त्या कमिटीचा रिपोर्ट आला की तासगाव कारखान्याच्या मशिनरीला कुठंही इजा झालेली नाही, मशिनरी बाद केली गेलेली नाही. तर बरेचसे कामगार असतील, मी काय फार सांगायला पाहिजे असं नाही. पण हिंगमिरे दादांनी आमच्या भाषण करताना थोडस सांगितलं, दिनकर आबांच्या बरोबर सावली सारखा राहणारा तो एक आबांच्या खांद्याला खांदा लावून त्या बिचाऱ्यानं सगळं आयुष्य काढलेलं आहे. अनेक माणसं आहेत, दोंडराम तात्या आमचे असतील, यशवंत बाबा असतील, भाऊसाहेब दादा असतील, खूप माणसं आहेत. नावं सगळ्यांची आज इथं वेळेअभावी घेऊ शकत नाही, पण अनेक माणसांनी आबांना पडत्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये साथ दिली. पण गेल्या 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून, वृत्तपत्रांमधून वेगवेगळ्या बातम्या आणून कुठंतरी राजकीय जीवनामधनं माणसाला उद्ध्वस्त करण्याची भूमिका होता कामा नये, ही माझी प्रांजळपणाची भूमिका आहे. निवडणुका येतील जातील, कोण रिंगणात येईल, कोण रिंगणात राहील न राहील ते त्या वेळेला आपण बघू. पण कोणतरी आपल्याला अडचणीचं ठरत असेल तर त्या माणसाला तिथंच संपवा, अशी भूमिका राजकीय जीवनात होता कामा नये. आणि परमेश्वरानं आणि तुमच्या आशीर्वादानं मी तरी काय झाडाचा पाला पाचोळा नाही की वाऱ्यासारखा उडून जाईल. तुमचे आशीर्वाद, तुमची शक्ती माझ्या पाठीच्या आहे, तोपर्यंत मी कधीच आयुष्यात असल्या गोष्टीची तमा केली नाही. मी आज घोषणा देऊ नका प्लीज. आपण आलोय त्या आबांच्या कार्यक्रमाला आलोय. कुठलाही राजकीय कुणाला नामारण करण्यासाठी मी इथं बोलत नाही, पण थोडीशी प्रांजळपणानं आपल्यापर्यंत सुद्धा वस्तुस्थिती यावी या भावनेतून मी देशमुख साहेब बोलतोय. मला कुणालाही नामारण करायचं नाही. मी तर आराराबाईत म्हणून काही या कारखान्याच्या माध्यमातून काही आमची वृत्तपत्रामधून एकमेकाच्या बाबतीतली वक्तव्य झाली म्हणून आम्ही कुठं काही नामारण करायला आलेलं नाही. शेवटी आज अतिथी म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं आहे, पाहुणे म्हणून आलेत. इतकी विकृती आमच्या मनामध्ये नाही. पण लोकांच्या पुढे सुद्धा खरं जाणं गरजेचं आहे. गेले 3 वर्ष सातत्यानं वर्तमानपत्रामधनं आपण वाचत आलात की संजय पाटलानं तासगाव कारखाना खाजगी घेतला. काय खरं आलं आज? गणपती संघाशी MSC बँकेनं, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं व्यवहार केला. गणपती संघ माझ्या बापानं काढलेला खाजगी. 1926 साली चिंतामणराव पटवर्धनांनी, सांगलीच्या राजांनी काढलेली सहकारातली ती पहिली संस्था, दुसरी संस्था. आज 85-87 वर्षापूर्वीचा हा सहकार असलेला संघ, या संघाशी मी तो व्यवहार केला होता. काही माणसांनी सांगितलं, पतंगराव कदम साहेबांनी सांगितलं की संजय पाटलांनी सुद्धा सांगितलं होतं की तो सोनेऱ्यानं घ्यावा. हो, आज ही माझी ती भावना होती आहे की ज्या वेळेला हा साखर कारखाना बंद पडला, 2 वर्ष कामगारांची उपासमार झाली, या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या ऊस घालण्यासाठी अडचणी निर्माण व्हायला लागल्या, त्यावेळी हा संजय पाटील पतंगराव कदमांच्याकडे सुद्धा गेले. सांगितलं की साहेब कुणीतरी हा कारखाना चालवा, पण या धुराडे पेटल्याशिवाय या कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार होणार नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं, काय माझा सोनेरा बंद पडायला आलास का? नाही घेतला कारखाना. नंतर उगार शुगरनं कारखाना ज्या वेळेला घेतला त्यावेळी सुद्धा सोनेऱ्याचं टेंडर होतं. त्यावेळचे साखर आयुक्त यांनी सांगितलं की तुम्ही ते मॅच करा, तुम्हाला सहकारी संस्थेला देणार आहे. नाही घेतला, नाही कारखाना घेतला त्यांनी. उगार शुगरला 2 वर्ष कारखाना चालवला, 28 कोटी रुपयाचा तोटा झाला, ते सोडून गेले. आज आबा इथं साक्षीला आहेत. त्यांनी मला कराड ते मुंबईपर्यंत जाऊस्तोवर समजावून सांगितलं की संजय पाटील आपण दोघं एकत्र आले. तालुक्यातली संस्था बंद राहता कामा नाहीत, काय वाटेल ते करा, पण हे तुम्ही कारखाना चालवला पाहिजे. या भावना त्यांनी व्यक्त केल्यास 5-5.5 तास कराड ते मुंबईपर्यंत या कारखान्याचा विषय होता. मी सांगितलं तुम्ही सत्तेत मोठे आहात, राज्याच्या प्रमुखपदी बसलाय, माझ्या दातावर मास नाही, हिम्मत आहे, धाडस आहे, ताकद आहे, पण ही आर्थिक स्थिती नाही. नाही म्हणले, मला अडचणीची बाजू आहे, मी राज्यात काम करतोय, तुम्ही घ्या. कारखाना आपण गणपती संघाच्या माध्यमातून चालवायला घेतला. 2010 साली या साखर कारखान्याचा विक्री व्यवहार झाला, गणपती संघाशी विक्री व्यवहार झाला आणि मग पुढं अनेक गोष्टी घडत गेल्या.